नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। थाळनेरच्या रेशन दुकानात चक्क प्लास्टिक तांदूळ। साक्री पवन ऊर्जा कंपनीची कॉपर केबल चोरणारे दोघे धुळे एलसीबीच्या जाळ्यात। मालेगाव शहरात होत असलेली गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन। धुळे शहरातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना। पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक कैलास हजारे यांची माहिती। धुळे मोहाडी उपनगर परिसरात आढळला भला मोठा अजगर। धुळे तहसील कार्यालयाच्या अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांची बेकायदेशीर गौण खनिज तस्करीवर धडाकेबाज कारवाई। नांदेड येथे झालेल्या चाणक्य ॲबेकस कॉम्पिटिशन मध्ये धुळ्यातील 23 विद्यार्थी ठरले विजयी। धुळ्यातील माध पालेशा महाविद्यालयात अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा संपन्न। धुळे देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या जमिनीचा खुलासा करावा, माजी महापौर भगवान करणकाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी। समस्यांचा बाजार उठवण्यासाठी महानगर नागरी संघर्ष समिती उद्यापासून करणार कामाला सुरुवात। पत्रकार परिषदेत निमंत्रक कैलास हजारे यांची माहिती। विरार येथील विवा कॉलेज जवळील मेन रस्त्यावर टँकरचा अपघात। आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने। शासनाकडून रेशन दुकानात आलेला तांदूळ हा भेसळयुक्त व प्लास्टिकचा असल्याचा दावा थाळनेर ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचांनी केलाय। या संशयावरून दिवसभर ग्रामपंचायत प्रशासनातील पदाधिकारी अधिकारी शिरपूर पंचायत समितीच्या उपसभापतींनी गावातील रेशन दुकानांची झाडाझडती घेतली। यावेळी दुकानांची तपासणी करण्यात आली असून या ठिकाणी असलेल्या तांदळाचे नमुनेही तपासण्यात आले आहेत। थाळनेर येथे काही ग्रामस्थांची तक्रार आली होती की तांदळामध्ये काही प्लास्टिकचे कण आढळून येत आहेत, प्लास्टिकचे तांदूळ आढळून आहे आणि त्या प्रकारचे व्हिडिओ त्यांनी शेअर केले। तो तांदूळ जाळला असता तो एकत्र झाला आणि चिकटून बसला। त्याच्यानंतर हे जे प्लास्टिकचे तांदळाचे कण आहेत ते पाण्यात तरंगले, त्याच्यावरनं त्याच्यात काहीतरी असं मिसळ आहे, असं भेसळ आहे असं लक्षात आलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्ही सर्व पदाधिकारी रेशन दुकानावर चौकशीसाठी आलो आणि तिथेही काही अंश ते आम्हाला सापडून आलेलं आहे। त्याच्यानुसार ह्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं मी सकाळी व्हॉट्सअपच्या माध्यमाने माननीय तहसीलदार साहेबांना या गोष्टीची कल्पना दिलेली आहे। आपली तक्रार त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। शासनाने सुद्धा परत एकदा माझं असं म्हणणं आहे की शासनाने सुद्धा याच्यात काळजीपूर्वक आणि अगदी याच्याने दखल घ्यावी आणि जर खरंच याच्यात कोणी दोषी असेल तर त्या दोषींवर कारवाई होईल आणि हा अन्न पुरवठा चांगल्या पद्धतीचा परत नियमित करावा असं मी शासनाला विनंती करते। काल आमच्याकडे गावातील रेशन कार्ड धारक आहे, त्याच्यातील काही रेशन कार्ड धारकांचे आमच्याकडे काही तक्रारी आल्या। त्या तक्रारींन्वये त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना जो रेशन दुकानातून जो तांदूळ मिळाला त्याच्यामध्ये प्लास्टिकचा तांदूळ निघालेला आहे आणि तो त्यांनी म्हणजे
पाण्यात टाकून पाहिला तर तो तरंगत होता. त्याच्यानंतर तव्यावर टाकून त्यांनी गाळून पाहिला असता तर तो गोडा झाला. तर याच्यावरनं तो सिद्ध झालं की तो तांदूळ जो होता तो प्लॅस्टिकचा होता. आणि त्यांना काही म्हणजे त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे प्रकारचे त्रासही झाले. पोट दुखणे किंवा संडास होणे अशा प्रकारचे त्यांना त्रास झाले. तर आम्ही थांडनेर गावाचे सरपंच आदरणीय मेघाताई संदीप पाटील, त्याच्यानंतर जिल्हा परिषद सदस्य त्यांचे प्रतिनिधी आदरणीय प्रेमचंद शिरसाट आणि मी उपसभापती विजय बाबुल, आम्ही प्रत्यक्ष दुकानावर जाऊन त्या गोण्या चेक केल्या किंवा तांदळाच्या पिशव्या चेक केल्या असता आम्हाला काही अंशी त्या ठिकाणी तशा प्रकारचे दाणे आढळून आले. पाण्यात टाकल्यास ते तरंगले आणि त्याच्यामुळे आम्ही जे काही आहे म्हणजे आदरणीय मेघाताई यांनी तहसीलदार यांच्याकडे तशा प्रकारच्या तक्रारीही दिलेल्या आहेत. आणि तुमच्यामार्फत आम्ही परत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही लवकरात लवकर या जो काही पुरवठा होत असेल हा पुरवठा कुठून होतो तर तो योग्य कसा होईल याकडे त्यांनी लक्ष द्यावे. आणि जर हा पुरवठा खरोखरच या ठिकाणी प्लास्टिकचा तांदूळ आढळून आला तर त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मी आपल्यामार्फत त्यांना विनंती करतो. आणि अशा प्रकारच्या तक्रारी पुढे यायला नको. आणि जर आल्या तर अशा प्रकारचे जे काही आरोपी असतील किंवा जे असे चुकीच्या पद्धतीने जर काम करणारे असतील तर त्यांची हयगय केली जाणार नाही. या पद्धतीने आम्ही सर्व पदाधिकारी थांडनेर गावातील आम्ही तुमच्यामार्फत तो इशाराही त्यांना देऊ शकतो की नागरिकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करू नका. एकीकडे शासन जे काही आहे लोकांना 2 वेळचं पोटभर अन्न मिळावं याच्यासाठी विविध प्रकारच्या त्यांना सवलती देतात किंवा धान्य देतात. आणि दुसरीकडे अशा प्रकारचे जर चुकीच्या पद्धती चालू असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत आणि त्यांना शिक्षाही व्हायला पाहिजे असं आपल्यामार्फत आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. निजामपूर हद्दीतील सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरणारे 6 आरोपी निष्पन्न करून त्यापैकी 2 आरोपींना धुळे LCBच्या शोध पथकाने पकडून त्यांच्याकडून 1,52,300 रुपये किमतीची कॉपर केबल हस्तगत केली. कॉपर केबल चोरीचे 2 गुन्हे उघड झाल्याचे सांगण्यात आले. साक्री तालुक्यातील निजामपूर येथील लॅम्को सोलर कंपनीच्या सिक्युरिटी सुपरवायझर रामदास मांगू ठाकरे यांनी कॉपरच्या वायरची चोरी झाल्याची तक्रार दिली. साक्री तालुक्यातील शिवाजीनगर येथील लॅम्को सोलर कंपनीच्या कंपाऊंडमधील विविध ब्लॉकमधून एकूण 74,700 रुपये किमतीच्या कॉपर केबल वायर कुणीतरी अज्ञात इस्मांनी त्यांचे व कंपनीच्या संमतीशिवाय चोरून नेल्या म्हणून निजामपूर पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान कलम 379 प्रमाणे कॉपर केबल वायर चोरीचा गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की हा गुन्हा वाघापूर गावात राहणारा भीमा नारायण बोरकर याने त्याचे साथीदार कृष्णा संतोष गोयकर, अण्णा एडू बाचकर, रतनहरी बोरकर, योगेश गोरख वाघमोडे, सागर ताथू बोरकर यांच्या मदतीने केला आहे. त्यानुसार आरोपींचा शोध घेत असताना आरोपी भीमा नारायण बोरकर, रतनहरी बोरकर हे बेहेरगाव फाटा ते रायपूर बारी रस्त्यावर लॅन्को कंपनीजवळ मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली. त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली देऊन हा गुन्हा त्यांच्या गावातील साथीदार कृष्णा संतोष गोयकर, अण्णा एडू बाचकर, योगेश गोरख वाघमोडे, सागर ताथू बोरकर यांच्यासह मिळून केला असल्याची कबुली दिली. सदर गुन्ह्यात चोरी केलेली कॉपर केबल वायर तसेच यापूर्वी त्यांनी सर्वांनी मिळून शिवाजीनगर माहे-एप्रिल 2024 मध्ये चोरी केलेली कॉपर केबल काढून दिलेल्या आहेत. मालेगाव शहरात होत असलेली गाय व गोवंशाच्या बेकायदेशीर कत्तल व वाहतूक बंद करण्याबाबत मालेगाव शहरातील सर्व अवैध कत्तलखाने बंद करण्याबाबत विश्व हिंदू संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विजय सिंग राजपुरोहित यांच्या नेतृत्वाखाली मालेगाव शहर तालुक्यातील गोरक्षकांनी मालेगाव अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं. मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर शेती उपयोगी व दुग्ध उपयोगी देशी गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल होत आहे. या संदर्भात विविध पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच कत्तलीच्या उद्देशाने पाय दाबून, कोंबून, पाय तोंड बांधून गाय गोवंश एकमेकांच्या अंगावर लादून अतिशय क्रूरतेने आणि निर्दयीपणे त्यांची वाहतूक करण्यात येते. अशा प्रकारे जमा केलेले गोवंश रात्री पहाटे मालेगावमधील अवैध कत्तलखान्यांमध्ये कत्तल केले जातात.
नंतर त्यांची उघड्यावर राजरोसपणे विक्री केली जाते। अशा प्रकारे सतत महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा आणि अन्न कायद्याचे उल्लंघन होत आहे। सराईत गोतस्कर गुन्हेगारांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही। रात्री पहाटे हिंदू बहुल विभागातून वाहतुकीचे सर्व नियम तोडत बेधुंदपणे वाहनांद्वारे वाहतूक केली जाते। यामुळे गंभीर अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे। कत्तल केलेल्या गाय व गोवंशाचे मांस मालेगाव मध्य भागातील चौकांमध्ये खुलेआम ठेलागाडीवर विकले जाते। त्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनेचा सतत अनादर होत असून धार्मिक भावना दुखावल्या जात आहे। मालेगाव शहर व परिसरातील दिवसाढवळ्या गाय व गोवंशाच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले आहे। यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे। सदर निवेदनाद्वारे आपणास मागणी करण्यात येते की मालेगाव शहरातील सर्व अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करून शहरातील होत असलेली गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक त्वरित रोखण्यात यावी। महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी विशेष पोलीस पथक तयार करण्यात यावे। गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल व वाहतूक रोखणाऱ्या गोरक्षकांना कायदेशीर पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। वाहतूक थांबवण्यासाठी आज माननीय अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाच्या अंतर्गत मागणी केलेली आहे की मालेगाव शहरातली गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल आणि वाहतूक त्वरित बंद करण्यात यावी। ही वाहतूक थांबवण्यासाठी, अशा प्रकारची कत्तल थांबवण्यासाठी पोलिसांचं कायमस्वरूपी विशेष पथक तयार करण्यात यावं आणि जे गोरक्षक या क्षेत्रामध्ये काम करतायत त्यांना कायदेशीर संरक्षण देण्यात यावं। या 3 मागण्या माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे आज सादर केलेल्या आहेत। या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता झाली नाही तर लवकरच या विषयावर मालेगाव शहरामध्ये एक विशाल आंदोलन उभे केलं जाणार आहे, अशी मी आपल्या सर्वांना, मालेगाव शहरातल्या हिंदू बांधवांना आणि माता भगिनींना या कार्यक्रमाच्या माध्यमातून, आजच्या निवेदनाच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो। धन्यवाद। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय गौ माता। दोस्तों, मैं विश्व हिंदू संगठन से आपका भाई विजय सिंह बोजास। मालेगांव में जो अवैध रूप से गौ माताओं के कत्ल खाने चल रहे हैं, मैं 2 साल पहले भी आया था इस गांव में, एक मीटिंग आयोजन किया था। पहले भी यही काम चल रहा, आज भी यही काम चल रहा है। अभी भारतीय जनता पार्टी अपने हिंदुत्व की पार्टी होते हुए भी शिवसेना ऐसा काम हो रहा है, ये हिंदू धर्म के साथ एक खिलवाड़ हो रहा है। मैं सर्व पार्टियों से, सर्व राजनेताओं से मैं निवेदन करना चाहता हूं कि आप गौ माताओं के जो अवैध रूप से जो कत्ल खाने चल रहे हैं, जो अवैध रूप से जो हाथ गाड़ा है, उसमें गौ माताओं का जैसे भाजीपाला बिकता है वैसे गौ माताओं का मांस बिक रहा है। ये हिंदू धर्म के ऊपर एक, हमारे हिंदू धर्म पे कलंक की बात है कि हमारे हिंदू होते हुए भी, हमारी भगवा सरकार, जो हिंदुत्व की सरकार होते हुए भी ऐसा काम हो रहा है। जो हम गौ माता को हम माँ बोलते हैं, उसी का आज दिन दहाड़े यहाँ पे चोरियां भी होती है। जो घर से गौ माता को उठा के लेके जाते हैं, गौ भगत व गौ रक्षक गाड़ी कपड़ते हैं, उनके ऊपर भी कोई ऐसा कानून भी नहीं है। उनको भी टॉर्चर करते हैं कि आप गौ माताओं की गाड़ी कपड़ी, उनको भी अच्छी तरह से आश्वासन नहीं मिलता है। आज कोई भी गौ भक्त का होगा, उसमें आज 1-2 आराम से केस होगा। तो मैं सरकार से निवेदन करना चाहता हूं कि आप गौ माताओं के हित के लिए, जो आप अपन 33 करोड़ देवी देवता अपन माँ बोलते हैं, उसके लिए आप कड़े कानून बढ़ाएं। जो मालेगांव में अवैध रूप से जो कत्ल खाने चल रहे हैं, उसमें आप आवाज उठाएं। जय श्री राम, जय गौ माता। धुळे शहरातील विविध समस्या सोडवण्यासाठी महानगर नागरिक हक्क संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली असून शहरातील कुठलाही नागरिक या समितीचा सदस्य होऊ शकणार। समितीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने प्रश्न हाती घेऊन ते सोडवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती समितीचे संयोजक माजी नगरसेवक कैलास हजारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। समितीच्या माध्यमातून धुळे शहरातील वाहतूक समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी दिनांक 24 रोजी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन दिलं गेलं। नो हॉकर झोन जाहीर करण्याबाबत मागणी केली जाणार आहे। महानगरपालिका अतिक्रमण विभाग आणि शहर वाहतूक शाखा केवळ नावालाच असून त्यांना सक्रिय करणे गरजेचे आहे।
त्याशिवाय शहरातील वाहतूक समस्या सुटणे शक्य नाही. या समितीत सदस्य असलेल्या व्यक्तीला भविष्यात निवडणुका लढवायच्या असल्यास किंवा कुणाचा प्रचार करावायचा असल्यास तो करू शकतो असे ठरले आहे. येणाऱ्या काळात लोकप्रतिनिधींशी समिती समन्वय साधून शहरातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेल. महानगर नागरी हक्क संघर्ष समिती शहरातील विविध विषय हाती घेणार असून प्राधान्यक्रम ठरवण्यात आलाय. शहरातील नागरिकांना विविध समस्या निर्माण झाल्या असून त्या सोडवण्यासाठी समिती व्हावी अशी नागरिकांची इच्छा होती. त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचे कैलास हजारे यांनी सांगितले. यावेळी नागरी हक्क संघर्ष समितीचे संजय बगदे, सुधीर बडगुजर, दिलीप उपाध्याय, घननीड साळुंके, राजू सोनवणे, मिलिंद सोनवणे, देविदास सोनवणे, पवन अग्रवाल, रमेश पोद्दार यांच्यासह अन्य नागरिक आणि समितीचे सदस्य पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. काल रचनावाल येथे धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत धुळे शहरातील सर्वसामान्य जनतेचं किंवा नागरिकांची एक सर्वसामायिक एक बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वाहतुकीच्या समस्या किंवा अतिक्रमण, मोकाट कुत्रे, मोकाट जनावरे इत्यादी वेगवेगळ्या सदस्यांनी किंवा तिथल्या नागरिकांनी समस्या मांडल्या आणि फार सखोलपणे काल चर्चा झाली आणि चर्चेअंती जे काही निर्णय झाले काल त्याच्यामध्ये एक या सगळ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी याविरुद्ध प्रशासनाविरुद्ध मोठा लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याच्यासाठी महानगर नागरी हक्क संघर्ष समिती या नावाने एक समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्या समितीच्या माध्यमातून सर्व प्रशासनाला विविध समस्यांचे निवेदनं देऊन आणि त्याचा पाठपुरावा करून प्रसंगी आंदोलन उभा करून या सर्व समस्यांचं निराकरण करण्यासाठी ठरण्यात आलं. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आम्ही फक्त वाहतूक समस्येवर आज फोकस करण्याचा निर्णय घेतला, कारण शहरामध्ये वाहतुकीची व्यवस्था एकदम प्रचंड कोलमडलेली आहे. कोणाचाही पायपास कोणात नाहीये. इथं वाहतुकीच्या नियमांची फार बोजवारा उडालेला आहे. इथं वाहतुकीला शिस्त नाहीये. रस्त्यावर बेकायदेशीरपणे अतिक्रमण, टपऱ्या, लोटगाड्या, मोकाट जनावरे, त्याच्यामुळे इथं नागरिकांना वाहनांवर चालताना प्रचंड त्रास होतोय. तर पहिले सुरुवातीला आम्ही हे सगळे रस्ते मोकळे करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी आम्ही उद्यापासून माननीय जिल्हाधिकारी, एसपी साहेब आणि महापालिका आयुक्त यांना रितसर निवेदन देऊन सुरुवात या समितीची उद्या आमच्या कामकाजाची होणार आहे. त्याच्यानंतर या सगळ्या निवेदनांचा पाठपुरावा करून जोपर्यंत ही समस्या सुटत नाही तोपर्यंत आम्ही याचा पिच्छा सोडणार नाही असं एकंदर कालच्या बैठकीत ठरलंय. आणि या बैठकीमध्ये जवळजवळ बरेचसे चांगले डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्रोफेसर, उद्योजक, विविध सहकारी शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, राजकीय कार्यकर्ते असे सर्व क्षेत्रातील लोक आलेले होते. आणि यापुढेही अजून आम्ही या शहरामधील ज्यांना या समितीमध्ये या प्रश्नावर काम करण्याची इच्छा असेल त्यांना सुद्धा याच्यामध्ये सामावून घेणार आहोत. याच्यानंतर अजून एक व्यापक बैठक घेऊन या समितीचं कामकाज पुढे चालू ठेवणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे धुळे शहरातील सामान्य नागरिकांना की आपणही आमच्या या मोहिमेमध्ये सामील व्हा आणि आपणच आपल्या समस्या निराकरण करू. आपल्या पाठिंब्याने या धुळे शहरातून ही वाहतुकीची समस्या, अतिक्रमणांची समस्या, मोकाट कुत्र्यांची समस्या आणि जनावरांची समस्या आपण सोडवण्यासाठी आपल्याला विनंती करतो की सर्व सामान्य धुळेकरांनी या आमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही विनंती. मोहाडी उपनगर परिसरात भला मोठा अजगर आढळला. उत्तर महाराष्ट्र सर्पमित्र टीमच्या एका सर्पमित्राने त्या ठिकाणी जाऊन त्या अजगराला सुरक्षितरित्या पकडले. तात्काळ त्याला सायंकाळी वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात आले. अजगर हा जंगलातला प्राणी आहे, परंतु काही महिन्यांपासून धुळे शहरात मोठ्या प्रमाणावर अजगर पाहायला मिळत आहे. याचे कारण नागरिक सापाला न मारता खूप मोठे सहकार्य करत आहे. ही वन्यजीव रक्षक यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. या ठिकाणी सर्पतज्ञ निर्भय साकला यांनी धुळेकर नागरिकांचे आभार मानले आहे. असेच कायम सहकार्य करतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळेस व्यक्त केली. यावेळी सर्पतज्ञ निर्भय साकला, सर्पमित्र वन्यजीव रक्षक सनी सोनवणे, सर्पमित्र मयूर गवळी, सर्पमित्र सुमित पाखरे आदी उपस्थित होते.
कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर गौण खनिजाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करावी असे आदेश धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेशित केले होते। त्या अनुषंगाने आज अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी बेकायदेशीर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करत ते जप्त केले। वैशाली हिंगे यांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। त्यामुळे गौण खनिज तस्करांचे धाबे तणारले आहे। धुळे शहरात सध्या रात्री बेरात्री उत्खननात चोरी होताना दिसून येत आहे। या संदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या आदेशान्वये धुळे अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांचे पथक कार्यरत झाले असून विविध ठिकाणी उत्खननात चोरट्या पद्धतीने उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे। काल प्रामुख्याने सायंकाळी विविध ठिकाणी कारवाया करण्यात आल्या, ज्या 4 गौण खनिज उत्खनन करणारे डंपर अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांच्या पथकाने ताब्यात घेतले असून याप्रसंगी या ठिकाणी अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे, मंडळ अधिकारी पंडित धावडे, महसूल सहाय्यक नाना गवळी, मोहडी मंडळ अधिकारी बाविस्कर नाना आदी सर्व पथकाने सदरची कारवाई केली असून या कारवाईत MS04 FD 1009 RJ 38 GA 0873 HG इन्फ्रा इंजिनियर प्रायव्हेट लिमिटेड नावाचे तसेच SC खताळ नंबर प्लेट नसलेले RL 23 GB 6555 ह्या 4ही डंपर तहसील पथकाने जप्त केले आहेत। तर यापुढे देखील अशा चोरट्या पद्धतीने उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा या ठिकाणी अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांनी दिलाय। 22 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड येथे झालेल्या चाणक्य ॲबेकस कॉम्पिटिशनमध्ये धुळ्यातील 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नावलौकिक केले आहे। या विजेत्या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। दिनांक 22 सप्टेंबर रोजी नांदेड येथे चाणक्य ॲबेकस रिजनल कॉम्पिटिशनसाठी धुळ्याहून तेजस्विनी ॲबेकस दत्त मंदिर चौक येथील इन्स्टिट्यूटमधून 27 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। त्यात 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकून धुळ्याचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात रोशन केले आहे। कौतुकास्पद बाब अशी की हे कॉम्पिटिशन फक्त 6 मिनिटाचे होते। यात संपूर्ण महाराष्ट्रातून 415 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता। 6 मिनिटात फिंगरवर जो विद्यार्थी जास्तीत जास्त गणिते सोडवेल तो विजेता होता। यात सर्व विद्यार्थ्यांनी ग्रुपप्रमाणे 27 पैकी 23 विद्यार्थ्यांनी ट्रॉफी जिंकली व बाकी विद्यार्थ्यांनी परफॉर्मन्स ट्रॉफी जिंकली। या 4 वर्षापासून 14 वर्षापर्यंतचे विद्यार्थी सहभागी होते। नांदेड येथे विद्यार्थ्यांसोबत 22 पालकही सोबत होते। यात हर्ष पाटील याने दुसऱ्या ग्रुपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जिंकून ग्रुप टॉपर ठरला। चौथ्या ग्रुपमध्ये स्वरा चौधरी हिने 4थ्या क्रमांकाचे तर दिव्यम चौधरी याने 5व्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले। 23 सप्टेंबर रोजी सकाळी नांदेडहून धुळ्यात आल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांचे व सुवर्णा चौधरी मॅडम, नितीन चौधरी सरांचे हार घालून जंगी स्वागत करण्यात आले। धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या माध पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली। धुळे शहरातील धुळे एज्युकेशन सोसायटीच्या माध पालेशा वाणिज्य महाविद्यालय धुळे येथे दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा संपन्न झाली। यावेळेस या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी सुरुवातीला स्वागत गीत, गांधी वंदना, वैष्णव जन ते कीर्ती कापडणीस व ग्रुप यांच्या वतीने सादर करण्यात आले। नंतर या ठिकाणी महात्मा गांधी प्रतिमा पूजन, मान्यवरांच्या हस्ते दीपक प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळेचे संचालक डॉक्टर संजय धोत्रे यांनी केले, तर मान्यवरांचा परिचय स्वागत या ठिकाणी करण्यात आले। त्यानंतर या ठिकाणी प्राचार्य यशस्वी फेस कला वाणिज्य महाविद्यालयाचे
सल्लागार समिती प्राध्यापक डॉक्टर मनोहर पाटील यांनी मार्गदर्शन केले, तर प्रमुख पाहुणे म्हणून राज्यपाल नियुक्त विद्या परिषद सदस्य नितीन ठाकूर, विद्यावर्धिनी महाविद्यालयाचे डॉक्टर सतीश निकम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयाचे डॉक्टर वैभव सबनीस, प्राचार्य डॉक्टर प्रभाकर महाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे सध्या समाजात तात्काळ प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती वाढत असून त्यातून अनेक गंभीर प्रसंग निर्माण होत असल्याचे आपणास अवगत होत आहे। माध्यमांद्वारे अनेक अफवा पसरवल्या जाऊन त्यातून अनेक कटू प्रसंग निर्माण झाल्याचे दिसून आले आहे। अशा प्रसंगातून आपली भूमिका निश्चित करता यावी, शांतता आणि समजूतदारपणा टिकून ठेवावा, याकरिता महाविद्यालयीन युवक युवतींना प्रशिक्षित करण्याची देखील आवश्यकता जाणवते आहे। याच भूमिकेतून महात्मा गांधी यांचा अहिंसा हा विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता यावा, याकरिता या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी चौधरी यांनी केलं, तर आभार वैष्णवी बारस्कर यांनी मानलं। याप्रसंगी या ठिकाणी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव संचलित महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्र धुळे व राष्ट्रीय सेवा योजना विभाग जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा या ठिकाणी आज संपन्न होत आहे। या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून आज माननीय प्राचार्य मनोहर पाटील हे असणार आहेत। त्याचप्रमाणे श्री नितीन ठाकूर हे आदिसभा सदस्य आहेत, ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। या कार्यशाळेत सतीश निकम हे व वैभव सबनीस या गांधी विचारांशी निगडीत असलेल्या मान्यवर साधन व्यक्तींचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभणार आहे। माननीय प्राचार्य प्रभाकर महाले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेत एकूण 4 सत्र होणार आहे। या कार्यशाळेचा उद्देश समाजात तात्काळ प्रतिक्रिया देण्याची प्रवृत्ती आज वाढत असून त्यातून अनेक कटू प्रसंग निर्माण होत आहेत आणि हे सर्व आपणा समस्त जनास अवगत आहेच। माध्यमांद्वारे अनेक अफवा पसरवल्या जातात, त्यातून अनेक कटू प्रसंग देखील निर्माण होत असताना आपण पाहत आहोत, अनुभवत आहोत। अशा प्रसंगातून आपली भूमिका निश्चित करता यावी, शांतता आणि समजूतदारपणा टिकून ठेवावा, याकरिता महाविद्यालयीन युवक युवतींसाठी महात्मा गांधींचे जे अहिंसा मूल्य आहे ते त्यांच्यात रुजवता कसे येईल, त्यांना एक चांगल्या पद्धतीने सुजाण नागरिक कसं घडवता येईल, या दृष्टीने या कार्यशाळेतून प्रशिक्षण देण्यात येणार आहेत। या वर्षी प्रथमच धुळे जिल्हा स्तरावर ही कार्यशाळा होत आहेत। एकूण 8 महाविद्यालयांमध्ये या कार्यशाळा संपन्न होणार आहेत। आतापर्यंत साक्री तालुक्यात 2 महाविद्यालयांमध्ये ही कार्यशाळा संपन्न झालेली आहे। गांधींच्या विचारांची आज समाजात जी निकळ आहे, जी गरज आहे, हे लक्षात ठेवून त्यांच्या विचारांचा केंद्रबिंदू मानवाच्या सुखी जीवनाचा शोध राहिलेला आहे। निर्मळ मानव मन, समाज मन घडवण्याचा एक नवा दृष्टिकोन आणि एक शाश्वती गांधी विचारांमध्ये आहे। माणुसकीची मशाल हातात घेतलेला हा महात्मा काळाचाही किती पुढे होता हे सर्व जग पाहत आहे आणि आपण देखील हे वेळोवेळी सिद्ध देखील होत आहे। सुसंवाद, शांतता आणि अहिंसेच्या मार्गानेच माणूस आणि अखिल मानवसृष्टी सुखी होऊ शकते, हे साऱ्या जगाने आज मान्य केले आहे। या गांधी विचारांचा प्रचार आणि प्रसार या तत्वज्ञान केंद्राच्या वतीने या माध्यमातून केला जात आहे। या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देखील मिळत आहेत। विद्यार्थ्यांमध्ये हे मूल्य कसे रुजवता येतील हा छोटासा प्रयत्न आमच्या या केंद्रामार्फत होत आहे। त्या केंद्राला मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी देखील दिली जात आहे। मी केंद्राचा कार्यकारी संचालक या नात्याने या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि विद्यार्थ्यांमध्ये हा जो गांधी विचार रुजवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, हा प्रतिसादात्मक रूपात विद्यार्थ्यांमध्ये
हा कसा रुजवता येईल हा प्रयत्न आम्ही या केंद्राच्या माध्यमातून करीत आहोत. बाकी शेवटचं धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था यांना शासनाने 22 एकर जमीन दिलेली आहे. या जमिनीमध्ये शासनाचा कुठलाही नजराणा न भरता सरकारचं नाव कमी करून स्वतःचे नाव लावून घेतले. करोडो रुपयाची फसवणूक केली असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माजी महापौर भगवान करंकाळ यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची भेट घेत त्यांना या संदर्भाचं निवेदन दिलं. सेनेचा पहिला महापौर भगवान करंकाळ आज 24/9/24 आम्ही नूतन कलेक्टर साहेबांना भेटलो. जे नवीनच धुळ्याचा पदभार ज्यांनी स्वीकारला. आमची अनेक वर्षापासून मागणी आहे. दिलीप भिका वाघ पत्रकार आणि कैलास गर्दे हे दोन्ही पत्रकारांनी हा विषय उचललेला आहे. धुळे देवपूर येथील सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था यांना शासनाने 9 हेक्टर जागा 22 एकर जमीन दिलेली आहे. त्या जमिनीमध्ये शासनाचा कुठलाही नजराणा न भरता सरकारचं नाव कमी करून त्यांचं नाव लावून घेतलेलं आहे. करोडो रुपयाची शासनाची फसवणूक केलेली आहे. 22 एकर जमिनीवर हा ग्रस्त न थांबता आणखी 4 एकर जमीन नगावबारीची टेकडी फोडून 4 एकरमध्ये स्वतःचे शिक्षण संस्थेसाठी दिलेल्या जमिनीवर स्वतःचे बंगले थाटले. तिथं 3 बंगले. एक 400-500 करोड रुपयाचा घोटाळा हा आहे आणि शासनाचे कमीत कमी 15 ते 20 कोटी रुपये नजराणा याची बी फसवणूक केलेली आहे. शासनाची बी फसवणूक आणि स्वतःचं नाव वैयक्तिक करून ते जमीन हडपण्याचा प्रकार आहे. हा जो परिवार आहे हा कायम राहणारा नंदुरबार जिल्ह्याचा. यांनी शहाद्याला बी अशा शासकीय जमिनी शिक्षण संस्थेच्या नावावर हडप केलेले आहे आणि धुळ्यामध्ये बी तेच कारण चालू आहे. आम्ही आज कलेक्टर साहेबांना हे सगळं निवेदन दिलं. माझ्यासोबत सन्मान्य पत्रकार, सन्मान्य कलेक्टर साहेब आणि आमचे सहकारी मित्रांबरोबर हे निवेदन दिलेले. कलेक्टर साहेबांनी अत्यंत बारकाईने हे सगळं बघून चौकशी लावून हे नोंदी रद्द करण्याचं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे. समस्यांचा बाजार उठवण्यासाठी महानगर नागरी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे. उद्यापासून समिती प्रत्यक्ष कामाला सुरुवात करणार अशी माहिती पत्रकार परिषदेत निमंत्रक कैलास हजारे यांनी दिली. साक्री रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेला समितीचे निमंत्रक कैलास हजारे, प्रभादेवी परदेशी, संजय लक्ष्मण पाटील, ॲडव्होकेट चंद्रकांत एशीराव, देविदास शिरुडे, राजू सोनवणे, रमेश पोद्दार, घन्नीळ साळुंके आदी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेत समितीचे निमंत्रक कैलास हजारे यांनी महानगर नागरी हक्क संघर्ष समिती धुळेकरांना सामावून घेत स्थापन केली आहे. धुळे शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत रविवारी रचना हॉल येथे अराजकीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला धुळे शहरातील डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक, अर्थ सल्लागार, पत्रकार मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते. ही सगळी व्यवस्था बांधायची असेल तर आपण सर्व एकजुटीने एक लढा उभारला पाहिजे असा सूर त्या बैठकीमध्ये निघाला. आणि या वाहतुकीमध्ये दुसरा एक मुद्दा महापालिकेचा जो रोल आहे. रस्त्यावर प्रत्येक रस्त्यावर तुम्हाला अतिक्रमणाच्या टापऱ्या गाड्या दिसतील, मोकाट जनावरं बसलेली किंवा फिरताना दिसतील. आणि रात्री कुत्र्या मोकाट कुत्र्यांच्या झुंडीची झुंडी काही रस्त्यावर आपल्याला बघायला मिळाले. अनेक लोकांना त्यांनी चावा घेतलाय. तर हा सर्व समस्यांवर उपाय म्हणून त्या दिवशी जे निर्णय झाले आमच्या समिती बैठकीमध्ये, त्यात पहिला निर्णय झाला की या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपण सर्वांनी एक संघटित प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म किंवा एक व्यासपीठ म्हणून एक समिती स्थापन करावी आणि त्या समितीचे नावही आम्ही नोंदवून घेतले. आणि जे नाव आम्ही अंतिम केलं तर त्याच्यावर तुम्हाला जी प्रेस नोट दिली आहे त्याच्यात थोडंसं करेक्शन झालेलं आहे, ते ॲड करून घ्या. नागरी हक्क संघर्ष समिती या नावाने स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु ते एक महानगर एक नाव, कारण त्या अशा
लाक्षणिक नामसामर्थ्य असलेली एक समिती असल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की याच्यात गोंधळ होऊ शकतो, म्हणून आम्ही महानगर नागरी हक्क संघर्ष समिती या नावाने समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या समितीच्या नेतृत्वामध्ये एक आंदोलन उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला. समिती ही सर्वसमावेशक असेल. धुळे शहरातील रहिवासी असलेल्या कुठल्याही नागरिकांची इच्छा असल्यास समितीचा सक्रिय सदस्य होता येईल. ही समिती अराजकीय असेल. या समितीचा कुठल्याही राजकारणी पक्षाशी नेत्याशी कुठलाही संबंध असणार नाही, डायरेक्ट इनडायरेक्ट. ही समिती कोणत्याही निवडणुकीत येणाऱ्या तटस्थ राहील. तथापि समितीचे सदस्य असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांना किंवा अन्य सदस्यांना निवडणुकीत कुठल्याही पक्षाचा नेत्याचा प्रचार करण्याचा किंवा निवडणुकीत स्वतः उभा राहण्याची मुभा असेल. परंतु समितीत येताना त्यांनी त्यांचे राजकीय जोडे बाहेर काढून समितीत यायचं. समितीत कुठलीही राजकीय चर्चा होणार नाही. समितीमध्ये फक्त धुळे शहराच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चा होईल. विरार शहरातील विवा कॉलेज परिसरातील मेन रस्त्यावर आज सकाळी टँकरचा अपघात झाला. टँकरच्या टेरिंगचा रॉड तुटल्याने हा अपघात झाला. यात कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. विरारच्या मेन रस्त्यावर विरार युवा कॉलेजकडे जाणाऱ्या रस्त्याला पाण्याचा टँकरला अपघात झाला. दुपारी 1च्या सुमारास पाण्याने भरलेला टँकर युवा कॉलेजच्या दिशेने येत असताना स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने रस्त्यातल्या मधल्या असलेल्या डिवायडरला हा टँकर धडकला. त्या टँकरचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून ड्रायव्हर सुरक्षित आहे. मेन रस्त्यावरील अडथळा येत असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकांना मात्र त्रास सहन करावा लागला. योगेश साबळे, विरार प्रतिनिधी. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. ठाणेरच्या रेशन दुकानात चक्क प्लास्टिक तांदूळ. साक्री पवन ऊर्जा कंपनीची कॉपर केबल चोरणारे दोघे धुळे एलसीबीच्या जाळ्यात. मालेगाव शहरात होत असलेली गाय व गोवंशाची बेकायदेशीर कत्तल रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं निवेदन. धुळे शहरातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष समितीची स्थापना. पत्रकार परिषदेत समितीचे संयोजक कैलास हजारे यांची माहिती. धुळे मोहाडी उपनगर परिसरात आढळला भला मोठा अजगर. धुळे तहसील कार्यालयाच्या अप्पर तहसीलदार वैशाली हिंगे यांची बेकायदेशीर गौण खनिज तस्करीवर धडाकेबाज कारवाई. नांदेड येथे झालेल्या चाणक्य ॲबेकस कॉम्पिटिशन मध्ये धुळ्यातील 23 विद्यार्थी ठरले विजयी. धुळ्यातील माध पालेशा महाविद्यालयात अहिंसात्मक संज्ञापन कौशल्य कार्यशाळा संपन्न. धुळे देवपुरातील सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाला दिलेल्या जमिनीचा खुलासा करावा. माजी महापौर भगवान करणकाळांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. समस्यांचा बाजार उठवण्यासाठी महानगर नागरी संघर्ष समिती उद्यापासून करणार कामाला सुरुवात. पत्रकार परिषदेत निमंत्रक कैलास हजारे यांची माहिती.
विरार येथील विवा कॉलेज जवळील मेन रस्त्यावर टँकरचा अपघात. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.